मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर पुन्हा एकदा वाहतूक कोंडीचा गंभीर प्रश्न समोर आला आहे। सुट्टीचा दिवस, वाढलेली वाहनांची संख्या, काही ठिकाणी सुरू असलेली दुरुस्तीची कामे आणि अचानक वाढलेली प्रवासी गर्दी यामुळे अनेक किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या। सकाळपासूनच ट्रॅफिकचा वेग मंदावला आणि दुपारपर्यंत परिस्थिती आणखी बिकट झाली। अनेक प्रवाशांना 3 ते 4 तासांपेक्षा जास्त वेळ एकाच ठिकाणी अडकून राहावे लागले। या कोंडीचा सर्वाधिक फटका खासगी वाहनधारक, बस प्रवासी आणि मालवाहतूक वाहनांना बसला। काही ठिकाणी रुग्णवाहिका देखील ट्रॅफिकमध्ये अडकल्या असल्याची माहिती समोर आली। त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। सोशल मीडियावर अनेकांनी प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे। दरम्यान, या प्रचंड वाहतूक कोंडीदरम्यान एका प्रसिद्ध उद्योगपतीने हेलिकॉप्टरचा वापर करून प्रवास केल्याची घटना चर्चेत आली आहे। ट्रॅफिकमध्ये अडकण्याऐवजी त्यांनी थेट हेलिकॉप्टरने पुण्याकडे प्रयाण केले। या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला असून त्यावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत। काहींनी हा निर्णय योग्य असल्याचे म्हटले, तर काहींनी सामान्य नागरिकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष होत असल्याची टीका केली। वाहतूक तज्ज्ञांच्या मते, एक्सप्रेसवेवर वाहनांची वाढती संख्या ही मोठी समस्या बनत चालली आहे। दररोज हजारो वाहनांची ये-जा होत असताना सुट्टीच्या दिवशी हा आकडा दुप्पट होतो। त्यातच एखादा छोटा अपघात किंवा वाहन बिघाड झाला तर संपूर्ण वाहतूक व्यवस्था कोलमडते। त्यामुळे भविष्यात अधिक सक्षम ट्रॅफिक व्यवस्थापन आणि पर्यायी मार्गांची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले जात आहे। प्रशासनाकडून नागरिकांना शक्यतो प्रवासाचे नियोजन करूनच घराबाहेर पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे। तसेच ट्रॅफिक अपडेट्स तपासून पर्यायी मार्गांचा वापर करण्याचा सल्ला देण्यात आला आहे। काही ठिकाणी पोलिसांकडून वाहतूक सुरळीत करण्यासाठी विशेष पथके तैनात करण्यात आली। मुंबई पुणे एक्सप्रेसवे हा राज्यातील सर्वात महत्त्वाचा आणि व्यस्त मार्ग मानला जातो। उद्योग, शिक्षण आणि व्यवसायासाठी दररोज हजारो लोक या मार्गाचा वापर करतात। मात्र वारंवार होणारी वाहतूक कोंडी ही केवळ गैरसोय नसून आर्थिक नुकसानही ठरत आहे। इंधनाची नासाडी, वेळेचा अपव्यय आणि मानसिक ताण यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत। या पार्श्वभूमीवर प्रशासनाने दीर्घकालीन उपाययोजना राबवण्याची गरज निर्माण झाली आहे। अतिरिक्त लेन, स्मार्ट ट्रॅफिक सिस्टम, त्वरित अपघात व्यवस्थापन आणि सार्वजनिक वाहतुकीला प्रोत्साहन यांसारखे उपाय विचारात घेतले जावेत अशी मागणी होत आहे। दरम्यान, हेलिकॉप्टरने प्रवास करणाऱ्या उद्योगपतीच्या घटनेमुळे पुन्हा एकदा सामान्य आणि श्रीमंत यांच्यातील दरी अधोरेखित झाली आहे। एका बाजूला सामान्य नागरिक तासनतास ट्रॅफिकमध्ये अडकून आहेत, तर दुसऱ्या बाजूला काही जण आकाशमार्गे प्रवास करत आहेत। ही घटना केवळ ट्रॅफिकची समस्या नसून व्यवस्थेतील विषमता देखील दाखवून देते। या संपूर्ण प्रकरणावर तुमचे मत काय? वाहतूक कोंडी टाळण्यासाठी कोणते उपाय प्रभावी ठरू शकतात? प्रशासनाने कोणती पावले उचलावीत? आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा।